आडतीवरून मनमाड बाजार समितीमध्ये गोंधळ निर्माण झालाय। आज मनमाड बाजार समितीमध्ये आडतदारांनी व्यापाऱ्यांकडून 8% आडत घेण्यास सुरुवात केल्यानं त्यास व्यापाऱ्यांनी विरोध केला आणि त्यामुळे काही काळ लिलाव ठप्प होऊन या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र आज रविवार मनमाडचा आठवडे बाजार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर परिसरातील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणला होता। मात्र शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आडतदार आणि व्यापाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेत आजच्या दिवस 4% प्रमाणे आडत कापण्याचा निर्णय घेतल्याने लिलाव सुरळीत सुरू झाला। मात्र यापुढे जर 8% आडत कापली जाणार असेल तर व्यापारी बाजार समितीच्या आवारात खरेदी करणार नाही। 4% आडत देण्यास व्यापारी तयार, मात्र आडतदार 8% आडतीवर ठाम असल्यानं हा तिढा आणखीनच वाढत जाणार आहे आणि त्यातून शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागणार आहे। आणि आमचे प्रतिनिधी निलेश वाघ आपल्या सोबत आहेत। निलेश, आपण पाहतोय की या ठिकाणी काय भूमिका आहे व्यापाऱ्यांची आणि मागण्या काय आहेत आडतदारांच्या, काय सांगाल? स्वाती, आज मनमाड मार्केट कमिटीमध्ये ज्यावेळेस भाजीपाल्याचा लिलाव सुरू झाला त्यावेळेस आडतदारांनी व्यापाऱ्यांकडनं 8% दराने आडत घ्यायला सुरुवात केली। त्यास खरेदीदारांचा विरोध होता, त्यातून काही काळ तणाव निर्माण होऊन मार्केटही बंद झालं होतं। मात्र आज मनमाडचा आठवडे बाजार असल्यामुळे परिसरातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपला शेतमाल विक्रीसाठी इथं आणला होता। व्यापारी आणि खरेदीदार यांच्या सामंजस्याने आजच्या दिवस फक्त 4% दराने आडत देण्याच्या मुद्द्यावर सुरू केली। मात्र उद्यापासून 8% आडत द्यायला विरोध करणार आहे, त्यातून हा तिढा आणखीनच वाढत जाणार आहे आणि त्याचं नुकसान शेतकऱ्यांना सोसावं लागेल। स्वाती, ओके, धन्यवाद निलेश, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। निलेश वाघ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते। तर इकडे पुणे मार्केट यार्डातही आडतीच्या मुद्द्यावरून व्यवहार ठप्प झालेत। किरकोळ व्यापाऱ्यांकडून भाजीपाला खरेदी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचा माल पडून आहे, त्यामुळे बाजारात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। आणि आता थेट जाऊयात, नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नितीन, आपण पाहतोय या ठिकाणी मनमाड बरोबरच आता पुण्यात देखील गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच आडतीचा हा मुद्दा अजूनही हा वाद संपत नाहीये, आता सध्या इथली परिस्थिती काय? स्वाती, पुण्यामध्ये आडत कोणी द्यायची किंवा कोणी घ्यायची याच्यावरून वाद सुरू झाला होता। शेतकऱ्यांकडून आडत घेऊ नये असं शासनाने आता कायदा केलेला आहे आणि खरेदीदारांकडून ते घ्यावी असं शासनाचं म्हणणं आहे। मात्र शेतकरी आडत द्यायला तयार नाहीत आणि खरेदीदारही आडत द्यायला तयार नाहीत, हा इथला मूळ वादाचा मुद्दा होता आणि त्यावरूनच वाद या पुणे बाजार समितीमध्ये सुरू झाला होता। नेमकं व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, खरेदीदारांचं काय म्हणणं आहे, शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, आपल्याबरोबर काही व्यापारी आहेत, आडत असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊयात। तुम्ही आज तणावाचं वातावरण होतं, शेतकरी विरुद्ध व्यापारी विरुद्ध खरेदीदार असं संघर्षाचं वातावरण तयार झालं होतं। नेमकी काय आता अडचण आहे आणि तुम्ही आडतीचा तुमचा विषय जर मिटला नव्हता तर संप मागे का घेतला? शासनाबरोबर झालेल्या चर्चेमध्ये आडत शेतकऱ्याकडनं कापायची नाही हा मुद्दा जर तुम्ही मान्य करणार असाल तर तुमचे सगळे इतर मुद्दे आम्ही मान्य करू असं आश्वासन आजी माजी मंत्र्यांनी दिलं। सदाखोत जे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा त्या बैठकीला हजर होते आणि राज्यातल्या सगळ्या प्रमुख बाजारपेठांचे प्रतिनिधी या बैठकीला सरकारनं हजर राहण्यासाठी आमंत्रित केलेले होते। शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि राज्य सरकार पत्रकारांच्या, मीडियाच्या, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या समोर जर वचन देत होते की आम्ही एक मुद्द्यावर ठाम आहोत, तुमचे बाकीचे सगळे मुद्दे जे तुमच्या व्यवहारामध्ये अडचणीचे वाटतात त्याला आम्ही बांधील राहू, तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे नियमांमध्ये बदल करू, अशा प्रकारची ठाम भूमिका सरकारने जाहीर केल्यामुळं आम्ही शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आमचे राज्यातले सगळे बाजार चालू केले। आज या ठिकाणी काय वाद निर्माण झाला होता? हे करत असताना शासनाच्या एक गोष्ट लक्षात आली नाही की ज्या शेतकऱ्याची आडत कापायची नाही असं ते जाहीर करतात त्यावेळेला ज्यांच्याकडनं घ्यायची त्या घटकाला विश्वासात न घेता, त्याच्याबरोबर कुठल्याही प्रकारची चर्चा न करता हा निर्णय राबविला गेला आणि तो खरेदीदारावरती लादला गेला असं त्यांची भावना झाली। रोजच्या खरेदीपेक्षा त्यांच्या मालाचा भाव त्या आडतीच्या खर्चानं वाढला आणि पर्यायानं तो त्यांना पुढं महाग विकावा लागतोय किंवा तो त्यांना विक्रीला अवघड जातो, परवडत नाही। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी काल इथल्या प्रशासनाला आम्ही उद्या खरेदी बंद करत आहोत असं पत्र दिलं। कालचा शनिवार हा बाजार समिती
या आवाराचा बंदचा साप्ताहिक सुट्टीचा दिवस असतो. आता काय तोडगा निघालाय का ह्या तुमच्याजवळ? नाही, आता सकाळच्या तणावाच्या परिस्थितीमध्ये आम्ही शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना खरेदीदारांना हात जोडून विनंती केली की दुपारी 12 वाजता आपण बैठक घेऊ, तुमच्या अडचणी समजून घेऊ आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या विश्वासावरती माल आणलेला आहे त्यांच्या मालाचं नुकसान होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि जे खरेदी करू इच्छितात नक्कीच त्यांना नितीन. खरेदी करू द्या, ज्यांना करायची नाही त्यांनी करू नका. तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या हक्कासाठी भांडायला नक्कीच नितीन, उभा शेतकऱ्यांच्या आहे. मालांचं तुम्हाला नुकसान होणार नाही याची काळजी नक्कीच घेतलीच पाहिजे. व्यापाऱ्यांनी आणि आडतदारांनी शेतकऱ्याचा विचार या ठिकाणी केला पाहिजे. धन्यवाद दिलेल्या घटनास्थळावरून थेट माहिती दिल्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.